नमस्कार मंडळी. तर रोजच्या जीवनात आपल्याला इच्छा असो किंवा नसो, मजबुरी म्हणून, जबाबदारी म्हणून, कर्तव्य म्हणून, गरज म्हणून काही क्रिया कराव्या लागतात आणि आपण सहज म्हणतो मला इथं थांबावं लागलं, मला तिथे जावं लागलं, मला हे काम करावे लागले, मला तिथे जावं लागणार आहे, असं आपण सहज ही वाक्य बोलतो. आणि त्याच अर्थाने इंग्लिशमध्ये हॅव टू, हॅज टू, हॅड टू, विल हॅव टू चा उपयोग कसा होतो ते आपण बघणार आहोत. तर हॅव टू, हॅज टू करावे लागते, हॅड टू करावे लागले, विल हॅव टू करावे लागेल. हे आपण वाक्यात कसा उपयोग होतो ते आपण एक करून बघणार आहोत. तर आधी आपण बघणार आहोत हॅव टू आणि हॅज टू करावे लागते प्रेझेंट टेन्स वर्तमान काळामध्ये, आणि हॅव टू आणि हॅज टू चा वापर होत असतो. आपण बघूया हॅव टू, हॅज टू करावे लागते. तर हॅव टू आणि हॅज टू वर्तमान काळामध्ये वापरला जातो. तर हॅव टू आणि हॅज टू हा एकाच अर्थाने वापरला जातो. फक्त फरक एकच आहे की हॅव टू चा उपयोग जर कर्ता अनेकवचनी असेल तर हॅव टू चा उपयोग होतो आणि कर्ता एकवचनी असेल तर हॅज टू चा उपयोग होतो. यात फक्त आयच अपवाद आहे की तो एकवचनी असून सुद्धा हॅव टू वापरावा लागतो. तर आपण बघूया. आय, वी, यू एकासाठी वापरला तरी अनेकवचनी असतो आणि अनेकांसाठी वापरला तरी अनेकवचनी असतो. दे, राम अँड श्याम म्हणजे दोन नाउन आहे त्यामध्ये, म्हणून ते अनेकवचनी कर्ता होईल. आणि त्याच्यानंतर स्टुडंट्स, जेव्हा अनेकवचनी कर्ता असतो तेव्हा हॅव टू वापरला जातो. फक्त आय हा अपवाद आहे की तो एकवचनी असून सुद्धा त्याच्या पुढे हॅव टू वापरावा लागतो, हॅव टू करावे लागते. आणि हॅज टू हा त्याच अर्थाने वापरला जातो. फक्त वाक्याचा कर्ता एकवचनी असेल तर हॅज टू चा उपयोग होतो. जसं की ही, तो, शी, ती, इट, ते, राम एकच नाउन आहे. स्टुडंट एकच आहे आणि इथे स्टुडंट्स आहे म्हणजे अनेक स्टुडंट्स आहे, अनेक विद्यार्थी आहेत आणि स्टुडंट एकच आहे म्हणजे एकवचनीसाठी हॅज टू, अनेकवचनीसाठी हॅव टू. तर आपण याचे काही एक्झाम्पल बघणार आहोत म्हणजे सगळे डाऊट्स आपले क्लिअर होतील. मला बाजारात जावे लागते. मला बाजारात जावे लागते या वाक्यामध्ये कर्ता आहे मी. मग कर्ता वाक्याच्या सुरुवातीला आय. आता आय नुसार हॅव टू किंवा हॅज टू आपल्याला वापरायचा आहे. तर इथे अपवाद आहे एकवचनी असून, म्हणून आपल्याला इथे हॅव टू वापरावा लागणार आहे. हॅव टू, आय हॅव टू. आता वाक्यात क्रिया कोणती आहे, कशाची क्रिया होते तर जाण्याची. हॅव टू नंतर येतं क्रियापद, मग जाण्याची क्रिया होते, मग जाण्याला म्हणतात गो. आय हॅव टू गो. क्रियापद मूळ रूपात लिहावं लागते, म्हणजेच मूळ रूप बेस फॉर्म मध्ये आपल्याला क्रियापद घ्यावं लागतं. तर बेस फॉर्म म्हणजे काय किंवा मूळ रूप म्हणजे काय ते पण मी सांगते, कारण काहींना डाऊट असतो, काहींना तो प्रश्न आहे. तर बघूया. गो म्हणजे GO, गो. त्याचा पास्ट होतो वेंट आणि गॉन. मग याला गो आहे हा मूळ रूपात आहे म्हणजे V1. वेंटला म्हणतात V2 आणि गोला म्हणतात V3. गॉनला म्हणतात V3. V1, V2, V3 असं असतं. यामध्ये पण बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं की स्ट्रक्चर दिलं जातं आणि स्ट्रक्चर मध्ये नेमका V1 म्हणजे काय, V2 म्हणजे काय आणि V3 म्हणजे काय याचे डाऊट असतात, म्हणून मी इथे सांगितलं. आता आपण पुढचे वाक्य बघूया. आय हॅव टू गो. आता कुठे जावे लागते मला, बाजारात. मग आय हॅव टू गो टू मार्केट. आय हॅव टू गो टू मार्केट. मला बाजारात जावे
लागते. तिला इंग्लिश बोलावे लागते. तिला इंग्लिश बोलावे लागते. वाक्याचा कर्ता आहे ती, म्हणून 1 नंबरला सब्जेक्ट म्हणून शी. आता शी नुसार म्हणजे कर्ता एकवचनी आहे, म्हणून आपल्याला इथे हॅज टू वापरावा लागेल. शी हॅज टू. आता इथे क्रिया कोणती होते? बोलण्याची, म्हणजे क्रियापद स्पीक. स्पीक. आणि काय बोलायचं आहे? आधी काय की क्रिया काय होती ते आधी घ्यावं लागतं, आणि नंतर त्याच्यानंतर कशावर होते, काय बोलायचं आहे? इंग्लिश बोलायचं आहे, तर इंग्लिश. इंग्लिश. शी हॅज टू स्पीक इंग्लिश. तिला इंग्लिश बोलावे लागते. आता या वाक्यांचं स्ट्रक्चर काय बनतंय, तर आपल्याला आधी वाक्याचा सब्जेक्ट म्हणजेच कर्ता घ्यावा लागतो. सब्जेक्ट प्लस वाक्याचा सब्जेक्ट घेतला, नंतर हॅव टू किंवा हॅज टू चा उपयोग करावा लागतो. हॅव टू, हॅज टू प्लस V1 म्हणजेच काय? क्रियापदाचे मूळ रूप. सब्जेक्ट हॅव टू, हॅज टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, उरलेले वाक्य. सब्जेक्ट हॅव टू, हॅज टू, V1 ऑब्जेक्ट, हे या स्ट्रक्चर नुसार वाक्याची रचना असते. तर चला आपण याची निगेटिव्ह वाक्य कशी बनवायचे ते सुद्धा बघणार आहोत. मला बाजारात जावे लागत नाही. आपण इथे निगेटिव्ह नकारात्मक वाक्य घेतलेलं आहे. आता नकारात्मक वाक्य करत असताना कर्तानुसार आपल्याला डू नॉट किंवा डज नॉट वापरावा लागतो. आणि डू नॉट आणि डज नॉट कुठे वापरायचा वर्तमान काळामध्ये, तर ते बघूया. डू नॉट आपल्याला वाक्याचा कर्ता अनेकवचनी असेल तर डू नॉट वापरावा लागतो. वाक्याचा कर्ता एकवचनी असेल तर डज नॉट वापरावा लागतो. तर बघा, मला बाजारात जावे लागत नाही. मग मला वाक्याचा कर्ता आय आहे. आय साठी फक्त अपवाद आहे की डू नॉट वापरावा लागतो. तर बघूया. आय, मला बाजारात जावे लागत नाही. आय डू नॉट. डू नॉट कारण लागत नाही म्हणायचं आहे, म्हणून आपण कर्तानुसार डू नॉट वापरला. आय डू नॉट हॅव टू. हॅव टू क्रियापद गो टू मार्केट. वाक्याच्या कर्तानुसार डू नॉट किंवा डज नॉट वापरावा लागतो. त्याच्यानंतर येतं हॅव टू किंवा हॅव टूच येतो. एकवचनी किंवा अनेकवचनी असेल. नकारात्मक याच्यात का हॅव टू येतो की आपण त्याचा टेन्स कळण्यासाठी डू किंवा डजचा उपयोग केलेला आहे, म्हणून इथे हॅव टूच वापरला जातो. डू नॉट हॅव टू गो टू मार्केट. मला बाजारात जावे लागत नाही. मला इंग्लिश बोलावे लागत नाही. मला किंवा आपण इथे घेऊया, आता मला झालेला आहे तर आपण इथे घेऊया तिला, कारण एकवचनी करता आपण घेऊया आणि त्याच्यानुसार कसं बदलतं ते बघूया. तिला इंग्लिश बोलावे लागत नाही. कर्ता आहे शी. शी. आता इथे आपण बघितलं की पॉझिटिव्ह वाक्यामध्ये हॅज टू वापरला होता, पण आपल्याला इथे डज नॉट वापरावा लागणार आहे. लागत नाही. डज नॉट का की कर्ता एकवचनी आहे आणि नकारात्मक वाक्य बनवत असताना डज नॉट वापरावा लागतो.
आय सोडून, म्हणून आपण इथे डज नॉट लिहूया. शी डज नॉट. शी डज नॉट ने आपल्याला वाक्य कळालं की शी हा एकवचनी कर्ता आहे. इथे आपल्याला डज ने एक्सप्लेन झालेला आहे, म्हणून इथे हॅज टू वापरायची गरज नाही. इथे आपल्याला हॅव टू वापरावा लागेल. शी डज नॉट हॅव टू. तिला बोलण्याची क्रिया होतीये, नंतर क्रियापद. शी डज नॉट हॅव टू स्पीक इंग्लिश. इंग्लिश. शी डज नॉट हॅव टू स्पीक इंग्लिश म्हणजे तिला इंग्लिश बोलावे लागत नाही. तर याचं स्ट्रक्चर कसं बनतंय ते बघूया. वाक्याच्या सुरुवातीला आहे आय. आय आणि वाक्याच्या कर्तानुसार आपल्याला डू नॉट किंवा डज नॉट वापरावा लागतो. म्हणजेच सब्जेक्ट प्लस डू नॉट, सब्जेक्ट डू किंवा डज नॉट प्लस डू किंवा डज नॉट प्लस हॅव टू प्लस V1. V1 म्हणजे क्रियापद. क्रियापदाचे मूळ रूप, क्रियापदाचे दुसरे रूप म्हणजे पास्ट टेन्स मध्ये असतं. हेही मी तुम्हाला मगाशी एक्सप्लेन केलेलं आहे. मग इथे V1 म्हणजेच आपल्याला वर्तमान काळातलं क्रियापद वापरायचं आहे. V1 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट डू किंवा डज नॉट प्लस हॅव टू प्लस V1 म्हणजे वर्ब, क्रियापदाचे मूळ रूप प्लस ऑब्जेक्ट. तर तुम्हाला हे हॅव टू आणि हॅज टू चे सगळे डाउट्स क्लिअर झाले असतील अशी अपेक्षा करते आणि आपण हॅड टू घेऊया. तर आपण बघूया हॅड टू करावे लागले. हॅड टू पास्ट टेन्स मध्ये भूतकाळामध्ये वापरला जातो. करावे लागले पास्ट टेन्स मध्ये मला क्रिया करावी लागली असं म्हणण्यासाठी आपण वापरत असतो. तर याच्यासाठी आपण कर्ता कोणताही असो, अनेकवचनी असो की एकवचनी असो, आपल्याला हॅड टू वापरावा लागतो. आय, वी, यू, ही, शी, इट, दे, राम, स्टुडंट्स, राम अँड श्याम असं काहीही असेल, एकवचनी असेल किंवा अनेकवचनी असेल, तर आपल्याला पास्ट टेन्स मध्ये हॅड टूच वापरावा लागतो. तर आपण काही वाक्य बघूया म्हणजे आपले डाउट्स क्लिअर होतील. हॅड टूचा वापर वाक्यात आपण करणार आहोत. तर मला क्लासला जावे लागले. वाक्याचा कर्ता आहे मी, आय. आपल्याला कर्ता नंतर घ्यायचा असतो हॅड टू. आय हॅड टू. आता हॅड टू चा वापर झाल्यानंतर वाक्यात क्रिया काय झालेली आहे. क्रिया म्हणजे आपण करतो जाणे, येणे, बोलणे, खाणे, जी क्रिया असेल ती. तर इथे जाण्याची क्रिया झालेली आहे म्हणजेच आपल्याला घ्यावा लागणार आहे गो. आय हॅड टू गो. आणि कुठे जावे लागले? क्लासला. टू क्लास. आय हॅड टू गो टू क्लास. मला क्लासला जावे लागले. आता दुसरं वाक्य आहे त्याला क्रिकेट खेळावे लागले. वाक्याचा कर्ता आहे तो, ही. हॅड टू, हॅड टू.
आता या वाक्यात क्रिया कोणती आहे? खेळण्याची. मग खेळावे, मग प्ले. ही हॅड टू प्ले. इथे जे क्रियापद आहे ते सुद्धा मूळ रूपात असतं, कारण इथे पास्ट टेन्सला हॅड टू ने एक्सप्लेन केलेलं आहे. ही हॅड टू प्ले आणि काय खेळावं लागतं? क्रिकेट. लागले. क्रिकेट. ही हॅड टू प्ले क्रिकेट. त्याला क्रिकेट खेळावे लागले. आता याचेच निगेटिव्ह वाक्य आपण बघणार आहोत. निगेटिव्ह कसे करायचे? नकारात्मक वाक्य कसे? मला क्लासला जावे लागले नाही. त्याला क्रिकेट खेळावे लागले नाही. आता हे बघूया. त्याआधी आपण याचं स्ट्रक्चर बघूया. काय आहे स्ट्रक्चर? आधी 1 नंबरला आहे वाक्याचा कर्ता म्हणजे सब्जेक्ट प्लस हॅड टू प्लस V1 क्रियापदाचे मूळ रूप आणि प्लस ऑब्जेक्ट. हे आहे या हॅड टू चं स्ट्रक्चर. आता आपण बघूया नकारात्मक वाक्य. मला क्लासला जावे लागले नाही. वाक्याचा कर्ता आहे मी. मला क्लासला जावे लागले नाही म्हणजेच डिड नॉट वापरावा लागेल, कारण हा आहे भूतकाळ. भूतकाळात डू डचच्या जागेवर डिड वापरावा लागतो, डिड नॉट. आणि या वाक्याचा काळ या डिडने एक्सप्लेन केलेला आहे, म्हणून आपल्याला इथे हॅड टू वापरायची गरज नाही, कारण डिड हा पास्ट टेन्स मध्ये भूतकाळात आहे, म्हणून आपण इथे हॅव टू वापरणार आहोत. हॅव टू. वाक्याची क्रिया गो. टू क्लास. त्याला क्रिकेट खेळावे लागले नाही. त्याला वाक्याचा कर्ता आहे तो, ही. डिड नॉट. वाक्याचा कर्ता एकवचनी असो की अनेकवचनी असो, जेव्हा नकारात्मक वाक्य आपण बनवत असतो तेव्हा पास्ट टेन्स मध्ये डिड नॉटच वापरला जातो. ही डिड नॉट हॅव टू प्ले. क्रिया आहे प्ले. ही डिड नॉट हॅव टू प्ले क्रिकेट. आता या वाक्यांचं स्ट्रक्चर काय आहे? आता कर्ता वाक्याचा सब्जेक्ट प्लस डिड नॉट प्लस हॅव टू आणि प्लस ऑब्जेक्ट. हे झालं वाक्याचं हॅड टू चं स्ट्रक्चर. तर चला बघूया आपण आता विल हॅव टू वाक्यात कसा वापरला जातो. तर विल हॅव टू करावे लागेल. विल हॅव टू साठी आपल्याला वाक्यात कोणताही कर्ता असो, एकवचनी असो की अनेकवचनी असो, विल हॅव टू चाच उपयोग करावा लागतो. आय, वी, यू, ही, शी, इट, दे, राम अँड श्याम, स्टुडंट्स, चिल्ड्रेन्स, स्टुडंट, एकवचनी असो की अनेकवचनी असो, विल हॅव टू चाच वापर केला जातो. तर आपण काही वाक्य बघूया. विल हॅव टू करावे लागेल भविष्य काळ. तर तिला स्वयंपाक करावा लागेल. तिला वाक्याचा कर्ता आहे शी. ती एकवचनी आहे आणि शी विल हॅव टू. कर्ता एकवचनी असो की अनेकवचनी असो, विल हॅव टू वापरावा लागेल.
शी विल हॅव टू. काय क्रिया करायची आहे? स्वयंपाक म्हणजेच कुक. शी विल हॅव टू कुक. तिला स्वयंपाक करावा लागेल. मला जिंकावे लागेल. मग वाक्याचा कर्ता आहे मी. आय विल हॅव टू. विल विल. तर या वाक्यांवरनं आपल्याला वाक्याचं स्ट्रक्चर म्हणजेच वाक्याची रचना समजलीच असेल, तरी पण वाक्याचा कर्ता म्हणजे सब्जेक्ट प्लस कर्ता कोणताही असो विल हॅव टू प्लस वर्ब V1 क्रियापदाचे मूळ रूप प्लस ऑब्जेक्ट. विल हॅव टू समजलाच असेल तर आपण आता नकारात्मक वाक्य घेऊया. याच वाक्यांचा नकारात्मक कसा वापरला जातो ते बघूया. तिला स्वयंपाक करावा लागणार नाही. भविष्यात करावा लागणार नाही. तर वाक्याचा कर्ता आहे ती, शी. शी. आता लागणार नाही विल नॉट. विल नॉट हॅव टू. विल नॉट हॅव टू. शी विल नॉट हॅव टू कुक. शी विल नॉट हॅव टू कुक. मला जिंकावे लागणार नाही. वाक्याचा कर्ता आहे मी. आय विल नॉट विल. आय विल नॉट हॅव टू विल. वाक्याचा कर्ता एकवचनी असो की अनेकवचनी असो विल नॉटच वापरला जातो आणि विलच वापरला जातो कर्त्या जवळ. हे सगळे डाउट्स क्लिअर झाले असतील तर याचा आपण स्ट्रक्चर बघूया. सब्जेक्ट वाक्याचा कर्ता सब्जेक्ट प्लस विल नॉट हॅव टू प्लस वर्बचे मूळ रूप क्रियापदाचे मूळ रूप प्लस ऑब्जेक्ट. तर हॅव टू, हॅज टू, हॅड टू आणि विल हॅव टू मध्ये सगळे डाउट्स क्लिअर झाले असतील अशी मी अपेक्षा करते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.